नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नैसर्गिक उपचार मराठी यूट्यूब चॅनलवरती. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप अतिशय महत्त्वाचा राहणार आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला असेच महत्त्वाचे व्हिडिओ येत असतात. त्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वाचे व्हिडिओ वेळेवर मिळतील. म्हणून नक्की सबस्क्राईब करा व आजचा हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही रोज कच्चा कांदा खात असाल तर आज नंतर तो खाण्यापूर्वी ही महत्त्वाची माहिती नक्की जाणून घ्या. कारण साधा वाटणारा हा कांदा तुमच्या शरीराच्या आत असे काही बदल घडवू शकतो ज्याची ताकद कदाचित कल्पनाही केली नसेल. मात्र यामागे असे लपलेले सत्य देखील आहे जे वेळेवर समजून घेतले नाही तर फायद्याऐवजी शरीराला गंभीर नुकसानही होऊ शकते. आज आपण कांद्याचे सेवनामागील खरे वैज्ञानिक तथ्य, त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम आणि त्यांच्या योग्य पद्धतीने वापर कसा करावा याबद्दल काही अशा महत्त्वाच्या आणि क्वचितच ऐकायला मिळणाऱ्या गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या पूर्वी तुम्हाला कोणीही सांगितलेल्या नसतील. त्यामुळे तुमच्या उत्तम आरोग्यासाठी पुढील काही मिनिटे ही संपूर्ण माहिती अतिशय लक्षपूर्वक ऐका आणि समजून घ्या. नमस्कार मैत्रिणींनो, नैसर्गिक उपचार मराठी या आपल्या विश्वासू चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. कांदा ही अशी एक भाजी आहे जी आपल्या महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक घरातील स्वयंपाकघरात सहजपणे आढळतात. शाकाहारी असो किंवा मांसाहारी, दोन्ही प्रकारच्या पदार्थांची चव वाढवण्यासाठी कांद्याचे मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. भाजी बनवताना, आमटीला फोडणी देताना किंवा विविध खाद्यपदार्थांमध्ये त्यांचा समावेश केल्यास जेवणाची चव अनेक पटीने वाढते. पण कांदा केवळ चव वाढवण्यासाठीच खाल्ला जाऊ नये. त्यामध्ये दडलेले अनेक गुणकारी आणि आरोग्यदायी घटक शरीराला आतून बळकट करण्याचे काम करतात. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने सेवन केल्यास कांदा शरीराच्या अनेक महत्त्वाच्या कार्यांनी मदत करू शकतो आणि आरोग्य टिकवून ठेवण्यासाठीही उपयुक्त ठरू शकतो आणि शरीराला अनेक प्रकारच्या आजारांपासून संरक्षण मिळवून देण्यास मदत करतात. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येते, डोळ्यांची जळजळ होते आणि अश्रू वाहू लागतात. पण जेव्हा तुम्हाला हे समजेल की कांद्याचे सेवन केल्याने आपल्या शरीराला किती मोठा आणि आश्चर्यकारक फायदा मिळू शकतात, तेव्हा डोळ्यातून येणाऱ्या या अश्रूंची तुम्ही अजिबात पर्वा करणार नाही. सर्वसाधारणपणे असे मानले जाते की उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जर एखादी व्यक्ती नियमितपणे कांदा खात असेल तर उष्माघात होण्याचा किंवा तीव्र उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासांचा धोका खूप कमी होतो. ही केवळ लोकांमध्ये प्रचलित असलेली समजूत नाही तर यामागे काही वैज्ञानिक कारणे देखील आहेत. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे वास्तव आहे की कांद्यामध्ये असे अनेक घटक असतात जे शरीराला उष्णतेच्या दुष्परिणामापासून वाचवण्यास मदत करू शकतात. मात्र कांद्याचे फायदे इतक्यावरच मर्यादित नाहीत. कांदा आपल्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करू शकतो, हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो आणि शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यामध्येही महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. त्यामुळे कांदा हा फक्त स्वयंपाकघरातील एक साधा घटक नसून आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा अन्न घटक मानला जातो. मैत्रिणींनो, नैसर्गिक उपचार मराठी या आपल्या चॅनलवर आज आपण कांद्याशी संबंधित काही अत्यंत उपयुक्त, महत्त्वपूर्ण आणि वैज्ञानिक माहिती जाणून घेणार आहोत, जी कदाचित तुम्ही यापूर्वी कधीच ऐकली नसेल. यासोबतच कांदा खाण्याची योग्य पद्धत कोणती, कोणत्या वेळी आणि कसा खाल्ल्यास त्याचे गुणधर्म अधिक प्रभावीपणे शरीराला लाभतात याविषयी देखील सविस्तर माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत. त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण पुढील काही गोष्टी तुमच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. अनेक लोकांना असे वाटते की कांदा कोणत्याही स्वरूपात खाल्ला तरी त्याचा फायदा सारखाच मिळतो, पण प्रत्यक्षात सत्य यापेक्षा खूप वेगळा आहे. जेव्हा कांदा शिजवला जातो, विशेषतः जास्त आचेवर तेल किंवा तुपामध्ये परतला जातो, तेव्हा त्यामध्ये असलेले आनंद, संवेदनशील पोषक घटक, जीवनसत्वे आणि काही महत्त्वाचे नैसर्गिक घटक कमी होऊ शकतात. त्यामुळे कच्चा कांद्यांमध्ये मिळणारे काही फायदे शिजवलेल्या कांद्यांमधून त्याच प्रमाणात मिळतील असे नाही. म्हणून शरीराला कांद्याचे अधिकाधिक गुणधर्म मिळावेत असे वाटत असेल तर कच्चा कांदा कोथिंबीर, सॅलड किंवा चटणीच्या स्वरूपात खाणे अधिक फायदेशीर मानले जाते. कच्च्या कांद्यामध्ये असलेली काही नैसर्गिक घटक शरीराच्या विविध कार्यांना सहाय्य करतात आणि आरोग्य चांगले राखण्यास मदत करू शकतात. मात्र येथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे. अनेक लोक कांदा चिरून बराच वेळ उघड्यावर ठेवतात आणि नंतर त्याचे सेवन करतात. त्यामुळे त्यांची ताजेपणा आणि चव
कमी होऊ शकते, म्हणून शक्यतो कांदा चिरल्यानंतर लवकर वापरणे अधिक योग्य ठरते. मैत्रिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही लातूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर किंवा इतर कोणत्याही जिल्ह्यातून असाल तर तुमच्या जिल्ह्यांचे नाव कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. तसेच तुमच्या मनात कांद्याविषयी किंवा आरोग्याविषयी कोणत्याही प्रश्न असेल तर ते देखील कमेंटमध्ये जरूर लिहा. आता जाणून घेऊया कांद्याचे काही अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावी फायदे. जर तुम्ही तुमच्या हृदयाच्या आरोग्याबाबत जागरूक असाल आणि भविष्यातील गंभीर समस्यापासून स्वतःचे संरक्षण करू इच्छित असाल तर आजपासूनच तुमच्या रोजच्या आहारामध्ये विशेषतः सॅलडसोबत कच्च्या कांद्याचा समावेश करण्याचा विचार करू शकता. जेव्हा कच्चा कांदा इतर हिरव्या भाज्या आणि पौष्टिक पदार्थांसोबत खाल्ला जातो तेव्हा तो संतुलित आहारांचा एक उपयुक्त भाग ठरू शकतो. अनेक संशोधनामध्ये कांद्यामध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट्स आणि इतर उपयुक्त वनस्पतीजन्य घटक शरीराच्या आरोग्यासाठी लाभदायक असल्याचे आढळून आले आहे. आपल्या शरीराची तुलना जर एका अत्यंत गुंतागुंतीच्या यंत्रांशी केली तर रक्तवाहिन्या त्या यंत्रणेतील महत्त्वाच्या मार्गासारख्या काम करतात. चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि असंतुलित आहारामुळे कालांतराने शरीरावर ताण येऊ शकतो. अशा परिस्थितीत संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पौष्टिक अन्न घटकांचे सेवन महत्त्वाचे ठरते. कांद्यांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरातील पेशींना मुक्त रॅडिकल्स परिणामापासून संरक्षण देण्यास मदत करू शकतात. त्यामुळे शरीराचे सर्वसाधारण आरोग्य चांगले राखण्यासाठी कांदा उपयुक्त मानला जातो. यामुळे शरीरातील रक्तभिसरण व्यवस्थित राहण्यास मदत होऊ शकते आणि हृदयाच्या आरोग्यालाही अप्रत्यक्षपणे फायदा मिळू शकतो. आणि आता पुढे आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती आणखी रंजक आहे. कांदा आपल्या पचनसंस्थेच्या कार्याला सहाय्य करण्यामध्ये आणि अन्नाचे पचन अधिक सुरळीत होण्यासाठी मदत करणाऱ्या घटकांमुळे विशेष ओळखला जातो. त्यामुळे पुढील माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका. जर तुम्हाला बऱ्याच काळापासून पोटाशी संबंधित समस्या जसे की गॅस होणे, अँटीऑक्सिडंट्स, बद्धकोष्ठता किंवा पोट सतत जड वाटणे याचा त्रास होत असेल तर कच्चा कांदा हा तुमच्यासाठी अतिशय स्वस्त, सहज उपलब्ध आणि उपयुक्त घरगुती उपाय ठरू शकतो. कांद्यामध्ये ओलिगोफ्रुक्टोज नावाचा एक विशेष प्रकारचा विरघळणारा तंतुमय घटक आढळतो. हा घटक आपल्या पचनसंस्थेसाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. आपल्या आतड्यांमध्ये कोट्यावधी उपयुक्त जीवाणू असतात जे अन्नाचे योग्य पचन करण्याचे महत्त्वाचे कार्य करतात. कांद्यातील हा तंतुमय घटक या उपयुक्त जीवनासाठी अन्नाचे काम करतो. विज्ञानाच्या भाषेत याला प्रेबियोटिक असे म्हटलं जातं. जेव्हा या चांगल्या जीवाणूंना पुरेसे पोषण मिळते तेव्हा त्यांची संख्या वाढते आणि आपली पचनक्रिया अधिक सक्षम बनते. त्यामुळे शौचास साफ होण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेसारख्या जुनाट समस्या हळूहळू कमी होऊ शकतात. कांद्यांमध्ये नैसर्गिक स्वरूपातील रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्यास मदत करतात. आजच्या धावपळीच्या जीवनात शरीराची प्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे ही मोठी गरज बनली आहे. कांद्यातील पोषक घटक शरीराच्या नैसर्गिक संरक्षण व्यवस्थेला सहाय्य करतात. त्यामुळे हंगामी सर्दी, खोकला, ताप आणि विविध संसर्गापासून शरीराला लढण्याची ताकद मिळू शकते. कांद्यांमध्ये क्रोमियम नावाचे एक महत्त्वाचे खनिजही आढळते. हे खनिज शरीरातील चयापचय प्रक्रियेला म्हणजेच अन्नाचे ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याचे प्रक्रियेला सहाय्य करते. विशेषतः रक्तातील साखरेच्या पातळीबाबत जागरूक असणाऱ्या लोकांसाठी हे महत्त्वाचे ठरू शकते. जेव्हा आपण जास्त प्रमाणात गोड पदार्थ किंवा कार्बोहायड्रेटयुक्त अन्न खातो तेव्हा रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते. संतुलित आहारांमध्ये कांद्याचा समावेश केल्यास शरीराची ही प्रक्रिया अधिक सुरळीत राहण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे अनेक लोक आपल्या आहारात मर्यादित प्रमाणात कच्च्या कांद्यांचा समावेश करतात. ज्या व्यक्तींना हाडांची कमजोरी, गुडघेदुखी, कंबरदुखी, खांदेदुखी, सांध्यांमध्ये कडकपणा जाणवत असेल त्यांच्यासाठी कांदा उपयुक्त ठरू शकतो. वाढत्या वयानुसार हाडांची घनता कमी होऊ लागते. विशेषतः महिलांमध्ये एका विशिष्ट वयानंतर हाडांच्या आरोग्याची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे ठरते. कांद्यांमध्ये आढळणारे काही घटक हाडांच्या आरोग्यास सहाय्यकारी मानले जातात. पारंपरिक घरगुती उपायांमध्ये कांद्याचा रस आणि मोहरीचे तेल याचे मिश्रण हलके कोमट करून सांध्यांवर मालिश करण्याची पद्धत अनेक वर्षापासून वापरली जाते. नियमित मालिशमुळे संबंधित भागात आराम मिळण्यास मदत होऊ शकते. दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी देखील कांदा उपयुक्त मानला जातो. ताजा कांदा चावून खाल्ल्याने तोंडातील स्वच्छता राखण्यास मदत होऊ शकते. कांद्याचा तिखट रस लाळ ग्रंथीने सक्रिय करतो आणि तोंडातली काही समस्या कमी करण्यास सहाय्य करतो. हिरड्यांमध्ये सूज किंवा संवेदनशीलता असल्यास काही लोक पारंपरिक पद्धतीने कांद्याच्या रसाचा वापर करतात. त्याचप्रमाणे
कलोजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बियांना देखील आयुर्वेदिक आणि पारंपरिक उपचारांमध्ये विशेष महत्त्व दिले जाते. वय वाढत असताना डोळ्यांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. कांद्यांमध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट्स शरीरातील पेशींना होणाऱ्या ताणापासून संरक्षण देण्यास मदत करू शकतात. यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी संतुलित आहारामध्ये कांद्याचा समावेश फायदेशीर मानला जातो. त्याचप्रमाणे कांद्याचा रस केसांच्या निगऱ्यांसाठी देखील मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. आजकाल केस गळणे, केस पातळ होणे आणि अकाली पांढरे होणे या समस्या वाढताना दिसतात. कांद्याच्या रसांमध्ये असलेला सल्फयुक्त घटक टाळूच्या आरोग्यासही सहाय्य करू शकतात. अनेक जण कांद्याचा ताजा रस टाळूवर लावून काही वेळानंतर सौम्य शॅम्पूने केस धुतात. नियमित वापरामुळे केस मजबूत होण्यास मदत मिळू शकते. कांद्याची तीव्र वास काहींना त्रासदायक वाटू शकते. अशावेळी कांद्याच्या रसात नारळाचे तेल किंवा बदामाचे तेल मिसळून वापरता येते. काही जण त्यामध्ये सुगंधी आवश्यक तेलांचे काही थेंबही मिसळतात. यामुळे वास कमी होण्यास मदत होते आणि केसांना अतिरिक्त पोषणही मिळते. तसेच कांद्याच्या रसात मध मिसळून तयार केलेली घरगुती हेअर पॅक देखील अनेक जण वापरतात. आता प्रश्न असा निर्माण होतो की कांदा खाण्याची योग्य पद्धत कोणती? कच्चा की शिजवून? याचे उत्तर तुमच्या गरजेनुसार बदलू शकते. जर तुम्हाला कांद्यामधील काही नैसर्गिक घटकांचा जास्तीत जास्त लाभ घ्यायचा असेल तर सलाड किंवा कोशिंबीरच्या स्वरूपात कच्चा कांदा खाणे उपयुक्त ठरू शकते. कांदा सोलताना त्यांच्या बाहेरील जाड थरांचा अतिरिक्तने त्याग करू नये, कारण त्या भागांमध्येही काही महत्त्वाचे पोषक घटक असू शकतात. दुसरीकडे हलके शिजवलेला कांदा काही लोकांना अधिक सहज पचू शकतो. ज्यांना कच्चा कांदा खाल्ल्यानंतर त्रास होतो त्यांनी तो वाफवून सूपमध्ये किंवा इतर पदार्थांमध्ये वापरू शकतात. मात्र कोणतीही चांगली गोष्ट प्रमाणातच फायदेशीर ठरते. कांद्याच्या बाबतीतही हेच लागू होते. अतिप्रमाणात कच्चा कांदा खाल्ल्यास काही लोकांना तोंडाची दुर्गंधी, गॅस, पोट फुगणे किंवा जळजळ यासारख्या समस्या जाणवू शकतात. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या शरीराची प्रकृती लक्षात घेऊन आणि मर्यादित प्रमाणातच त्याचा वापर करावा. सर्वसाधारणपणे मध्यम आकाराचा एक कांदा दिवसातून खाणे अनेकांसाठी पुरेसे असते. मैत्रिणींनो, आजच्या या माहितीचा उद्देश तुम्हाला आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या या साध्या पण उपयुक्त अन्नघटकाबद्दल जागरूक करणे हा आहे. योग्य प्रमाणात आणि संतुलित आहारांचा भाग म्हणून कांद्याचा वापर केल्यास तो आपल्या दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरू शकतो. म्हणूनच कृत्रिम आणि अतिप्रक्रिया केलेल्या पदार्थावरील अवलंबित्व कमी करून नैसर्गिक अन्नपदार्थांना आपल्या आहारात योग्य स्थान द्या. निरोगी राहणे अवघड नाही, फक्त योग्य माहिती आणि सातत्यपूर्ण चांगल्या सवयींची गरज असते. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना व जवळच्या व्यक्तींशी ही माहिती शेअर करा. तसेच तुम्ही अजूनही आपल्या नैसर्गिक उपचार मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सुरू करा, जेणेकरून आरोग्यविषयक अशाच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. निरोगी राहा, आनंदी राहा आणि स्वतःची तसेच आपल्या कुटुंबाचीही काळजी घ्या. धन्यवाद. या व्हिडिओमध्ये सांगितलेला उपाय तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नैसर्गिक उपचार मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. म्हणून नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक व्हिडिओला लाईक करा व या व्हिडिओला इतरांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे कोणाचा तरी फायदा होऊ शकतो. त्यामुळे व्हिडिओला नक्की शेअर करा. भेटूया आणखी एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. धन्यवाद.